1980 ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली. या निवडणुकीत महाराष्ट्राचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री आणि देशाच्या राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात मैदानात उतरल्या होत्या वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वजन असलेले यशवंतराव चव्हाण, तर दुसरीकडे सांगलीच्या राजकारणातील प्रभावशाली कुटुंबातून आलेल्या शालिनीताई पाटील. त्यामुळे ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांमधील लढत राहिली नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठ्या प्रवाहांची प्रतिष्ठेची लढत बनली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवून गेले होते. केंद्राच्या राजकारणातही त्यांनी संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात उभे राहणे हेच मोठे राजकीय आव्हान होते. मात्र शालिनीताई पाटील यांनी ही लढत अजिबात सोपी होऊ दिली नाही. वसंतदादा पाटील यांच्या राजकीय वारशाची आणि स्थानिक जनसंपर्काची ताकद त्यांच्या मागे होती. त्यामुळे यशवंतरावांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न शालिनीताईंनी केला. निवडणुकीच्या निकालाकडे पाहिल्यास यशवंतराव चव्हाण विजयी झाले. त्यांना 2,23,000हून अधिक मते मिळाली. मात्र शालिनीताई पाटील यांनीही तब्बल 1,70,000हून अधिक मते मिळवत यशवंतरावांसमोर जोरदार आव्हान उभे केले. मतांमधील अंतर पाहिले तर यशवंतरावांचा विजय स्पष्ट होता. पण शालिनीताईंना मिळालेली मोठी मतसंख्या ही देखील या लढतीची तीव्रता दाखवून देते. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रभावशाली घराणी आणि दोन मोठी राजकीय व्यक्तिमत्वे या निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने आली होती. त्यामुळे 1980 ची ही लोकसभा निवडणूक आजही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक रंगतदार आणि लक्षवेधी लढत म्हणून आठवली जाते. यशवंतराव चव्हाण विजयी झाले, पण